तर तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असणार तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्पेशली जर तुम्ही बाहेर गावातून येऊन मुंबईमध्ये राहत असणार तर. खूप लोकं बोलतात, की स्वतःचं घर घेण्यापेक्षा एक रेंटल घर घ्या. त्याच्यातनं जास्त व्हॅल्यू मिळते आणि तुमचे पैसे पण सेव्ह होतात लाँग टर्ममध्ये, असं खूप सारे लोकं बोलतात. बट एक स्वतःचं घर असणं आणि एक रेंटल घरात राहण्याचे किती डिसएडव्हांटेजेस आहे हे तुम्हाला आम्ही आमच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो. आम्ही ह्या घराच्या पहिले एका ठिकाणी राहत होतो. लग्न करून आम्ही तिथे शिफ्ट झालो. आम्ही 2 वर्ष तिथे राहिलो. एकदम स्वतःचं घर समजून आम्ही तिथे राहिलो. सर्व नीट घर सजवलं, सर्व बनवलं. त्याच्यानंतर आम्ही रेंट टाइम टू टाइम दिले. आम्ही कोणत्याच गोष्टीत कोणालाच त्रास नाही दिला. सोसायटीमध्ये कोणाला त्रास नाही दिला. बट ज्या दिवशी आमचा शिफ्टिंगचा डे आला, सोसायटी तुम्हाला असं ट्रीट करते जसं तुम्ही त्यांना काय मोठा त्रास देताय, तुमच्यामुळे काय पूर्ण लोकांना त्रास होतोय. ते बोलता की लिफ्ट पण नका वापरू तुम्ही आणि पूर्ण टाइम आम्हाला कुठेच पार्किंग नाही करू द्या सोसायटीच्या आतमध्ये, बाहेर लावावं लागतं. इव्हन तुमचे लँडलॉर्ड जे तुमच्याशी वर्षभर नीट वागतील, तुम्ही जर टाइम टू टाइम रेंट दिलं, बट ज्या दिवशी तुमचं डिपॉझिट वापस घ्यायची वेळ येईल तेव्हा त्यांना नको नको ते प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिसतात. हा एक फक्त इतकाच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या अलावा तुम्हाला पुन्हा जर दुसरीकडे शिफ्ट व्हायचं, तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला किंवा तुम्हाला वाटलं की आता त्याला चेंज करू, तर जो ब्रोकरेजचा पुन्हा विषय येतो. प्रत्येक वेळा तुम्हाला घर चेंज करताना नवीन व्यक्तीला ब्रोकरेज द्या, नवीन तुमच्या सगळं डॉक्युमेंटेशन करा. त्याच्यामध्ये किती त्रास होतो. कोणी कोणी डबल ब्रोकरेज मागतं. एक्झॅक्टली. आता आम्ही इथे शिफ्ट झाल्यानंतर आम्ही 1.5 महिन्याचं ब्रोकरेज दिलं आणि नो मॅटर तुम्ही किती रेंट भरताय, तुम्ही 50,000 जरी रेंट भरत असला ना, तरी तुम्हाला ती व्हॅल्यू, तुम्हाला ती रिस्पेक्ट फील नाही होणार जिथे तुम्ही राहताय. तुम्हाला नेहमी एक रेंटल किंवा तुम्हाला असं ट्रीट केलं जाईल जसं तुम्ही खूप जास्त काही गरीब लोक आहे. हां. इव्हन 50,000 सुद्धा रेंट भरणं काही छोटी गोष्ट नाही आजकाल. 50,000 लोक, आम्ही तितकं नाही भरत आहे, ऑफकोर्स आम्ही त्याचा हाफ भरतोय. बट खूप लोक मी बघितले जे 50,000 रेंट भरून पण त्यांना असं ट्रीट केलं जातं जसं ते खूप गरीब लोक आहे किंवा त्यांच्याकडे काहीतरी कमी. ऑफकोर्स घराची कमी खूप मोठी कमी असते. सो ही एक गोष्ट आम्ही आमच्या या 3 वर्षाच्या फेजमध्ये शिकलो, की स्वतःचं घर असणं का इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही कॅल्क्युलेट नका करत बसू, की स्वतःचं घर घेतलं पाहिजे, की रेंटल घरात राहिलं पाहिजे, कशा तुम्हाला बेनिफिट मिळेल. एक जी मेंटल पीस, जे रिस्पेक्टेड, स्वतःचे सॅटिस्फाईड फील होतं ना, ते तुम्हाला स्वतःच्या घरातच फील होईल. आणि असं पण मनामध्ये राहतं की आपण इतकं रेंट भरतो त्यापेक्षा ईएमआय भरला असता, ऍटलीस्ट एक्झॅक्टली. आपलं घर राहिलं असतं, आपण इन्व्हेस्ट करतोय असं वाटलं असतं. एक्झॅक्टली. तर थोडेसे पैसे सेव्ह करा सुरुवातीच्या दिवसाला, जे आम्ही पहिले नाही केलं, बट आता आमची तीच प्लॅनिंग आहे, की थोडा सेव्ह करून पुढे काहीतरी विचार करायचा. बट हां, जर तुम्ही हा विचार करत असणार, की रेंटलच बनून आपण राहू आणि बाकी गोष्टी करू, तर मे बी कुठे ना कुठे तुम्हाला ते तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट सोबत थोडंसं कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. तर याच्यावर तुमचे काय विचार आहेत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.